तुमचं पोरग किती बारीक आहे, काही खायला घालता की नाही? नातेवाईकांच्या या टोमण्यांना घाबरून तुम्ही सुद्धा रडणाऱ्या बाळाच्या घशात बळजबरी घास कोंबताय का? 2 घास गेले की झोपेल शांत. हा तुमचा एक विचार तुमच्या बाळाला थेट आयसीयू मध्ये पोहोचू शकतो. मला माहिती आहे, बाळ उपाशी राहिलं की एक आई म्हणून तुमचा जीव वर खाली होतोच. पण यात आईची जेवढी चूक नाही तेवढी आपल्या समाजाची आहे. सासूबाईंच्या किंवा शेजारच्या काकूंच्या बाळ गुबगुबीतच पाहिजे या हट्टापायी एका आईने स्वतःच्या पोराचा जीव धोक्यात घालायचा. गुबगुबीत बाळ म्हणजे हेल्दी बाळ, हा आपल्याकडचा सर्वात मोठा गैरसमज आहे. आता एक भयंकर सत्य ऐका. जेव्हा बाळ जोरात रडत असतं ना, तेव्हा श्वास घेण्यासाठी त्याची श्वासनलिका पूर्ण उघडी असते. अशा वेळेला तुम्ही बाळाला शांत करण्यासाठी जो घास बळजबरी कोंबता, तो त्याच्या अन्ननलिकेतून पोटात जाण्याऐवजी थेट श्वासनलिकेतून फुफ्फुसात जाऊन अडकू शकतो. याला मेडिकल भाषेत सायलेंट चोकिंग असं म्हणतात. एका सेकंदात तुमचं बाळ ठसका लागून निळं पडू शकतं आणि श्वास कोंडून थेट हॉस्पिटलची पायरी चढावी लागू शकते. आणि दुसरं सर्वात मोठं नुकसान माहितीये काय? असं रडवून, मारून, मुटकून किंवा टीव्ही लावून जेवण भरवलेले मुलं अन्नाचा तिरस्कार करायला लागतात. जेवणाची वेळ म्हणजे त्यांच्यासाठी एक मोठी शिक्षा बनते. ती कधीच आवडीनं जेवत नाहीत आणि कायमची पिकी इटर्स म्हणजे जेवणात नखरे करणारे बनतात. त्यामुळे आजपासून एक नियम बनवा. बाळ एक वेळ उपाशी राहिलेलं चालेल. 4 लोकांच्या नजरेत ते बारीक दिसलं तरी चालेल. पण रडताना त्याच्या तोंडात अन्नाचा एक कणही घालू नका. बाळ पूर्ण शांत असेल, हसत खेळत असेल, तेव्हाच त्याला प्रेमाने भरवा. तुमच्या घरात, ओळखीमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये जे कोणी बाळाला असं बळजबरी भरवत असेल ना, त्यांच्याशी अजिबात वाद घालत बसू नका. फक्त हा व्हिडिओ त्यांना टॅग करा किंवा शांतपणे त्यांच्या व्हॉट्सअपवर सेंड करून मोकळे व्हा. पुढच्या वेळेला नातेवाईक किंवा टोमणे मारतील तेव्हा त्यांना दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा. आणि पोरगं बारीक आहे, हा टोमणा तुम्हाला कोणी मारलाय? तुमची भडास खाली कमेंट्समध्ये नक्की काढा.